आपल्याकडे जाती संस्था होती, भेदभाव होता, एक दुसऱ्याला कमी लेखण्याची पद्धत होती, परंतु कोण आधी आलेलं आणि कोण नंतर आलेलं हे आपल्याकडे मुळात नव्हतं की माणसांचे वेगवेगळे वंश आहेत काय. त्यामुळे जगात जी माणसं आहेत त्यांचा वंश एकच आहे. ती माणसं वेगवेगळी दिसतात ही गोष्ट खरी आहे, पण वंश प्रजाती म्हणून एकच आहे, तो होमोसेपियन्स. की कुणीही लोक आतले किंवा बाहेरचे हे ठरवण्याकरता दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे बाउंड्री, की तो जो भाग आहे त्याची बाउंड्री निश्चित व्हायला पाहिजे आणि वेळ आपल्याला नक्की माहिती पाहिजे. नक्की आदिवासी समाज हा काय आहे आणि त्याचं आपल्या भारताच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक ह्याच्यामध्ये स्थान काय हे थोडंसं आधी आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला हे जे काम चालतंय ते त्या कामाचं महत्त्व हे लक्षात येईल. तर आता ज्यावेळी आपण दोन शब्द प्रयोग करत असतो, एक आपण आदिवासी असा आपल्या मराठीत शब्द करतो किंवा हिंदीमध्ये जनजाती असा शब्द करतो किंवा इंग्लिशमध्ये सरसकट आपण शेड्यूल्ड ट्राईब्स असा शब्द प्रयोग करतो. तर आता हे तिन्ही शब्दप्रयोग आपापल्या जागी ठीक आहेत, पण ते तिन्ही मर्यादित अर्थाने हे जे सगळे आदिवासी आहेत त्यांचं वर्णन करत असतात. आता जेव्हा आपण आदिवासी असं म्हणतो त्यावेळी आपला अर्थ असा असतो की आधी आलेले आणि आधीपासून राहणारे वासी म्हणजे निवासी तिथले. तर आता ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे की जे आपले आज आदिवासी गट आहेत हे एका परीने भारतात आधी राहणारी गोष्ट आहे. पण ही जी मुळात कल्पना आहे की कोण आधी राहणारं आणि कोण नंतर येणारं ही आपण युरोपियनांकडून घेतलेली आहे. ही मुळात आपल्या भारतातली कल्पना नाही आहे. ही आपल्या देशात अशा प्रकारची विचारधाराच नव्हती, कधीच नव्हती. पण युरोपियन लोक जेव्हा दुसऱ्या खंडामध्ये गेले, विशेषतः दोन घटना मुख्य घडल्या. एक म्हणजे युरोपियन लोक जेव्हा अमेरिका खंडात गेले त्यावेळी त्यांना पहिल्यांदा असं लक्षात आलं की अमेरिका खंडात काही नेटिव्ह किंवा मूळचे राहणारे लोक होते, ज्याला आपण रेड इंडियन म्हणतो. तर त्याची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की कोलंबस दर्यावर्दी पोर्तुगाल स्पेनमधून बाहेर पडला आणि त्याला असं वाटलं होतं की पृथ्वी गोल आहे, त्यामुळे भारताचा शोध लावायचा असेल तर आपण पूर्वेकडे जाण्याच्या ऐवजी जर पश्चिमेकडून गेलो तर गोल फिरून पुन्हा भारताला येऊ, असं त्याची कल्पना होती. आणि त्याला असं वाटलं की हा रस्ता सोपा आहे, कारण त्यावेळी सुएझ कॅनल वगैरे काही नव्हतं. म्हणून तो बाहेर पडला आणि ज्या किनाऱ्याला तो लागला, त्याला किनारा लागला, तर त्याला तिथे जे लोक भेटले तर त्याला एक प्रकारे हे इंडियन्सच आहेत आणि जरी ते वेगळे दिसले तरी इंडियन्स आहेत असं मानून त्यांना रेड इंडियन्स असं मानायची पद्धत पडली, कारण ते दिसायला वेगळे होते. पण आपण भारताच्या शोधात निघाल्यामुळे आपल्याला इंडिया सापडला असं म्हणून त्यांनी रेड इंडियन असं ते म्हटलं होतं. तर युरोपियनांच्या डोक्यात ही गोष्ट आहे. किंवा ऑस्ट्रेलिया खंडात ज्यावेळी युरोपियन इंग्लिश लोक गेले त्यावेळी तिथे ऑस्ट्रेलियामध्ये मूळचे राहणारे लोक होते आणि त्यामुळे मग त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की मूळचे राहणारे कोणीतरी असतात आणि बाहेरून जाणारे कोणीतरी असतात. हे युरोपियनांच्या डोक्यातलं मॉडेल आहे की असं असतं आणि म्हणून मग त्यांनी ह्या सगळे शब्दप्रयोग त्याच्यामध्ये आणले की ॲबओरिजिनल्स, ऑटोक्थान्स, ओरिजिनल इनहॅबिटंट्स वगैरे वगैरे. हे त्यांच्या कल्पनेतून हे शब्दप्रयोग मुळात आलेले आहेत. पण आपल्या भारतामध्ये तशी परिस्थिती कधीच नव्हती. भारतामध्ये आपल्या सगळा जो विचार आहे त्या विचारांमध्ये असं बोलण्याची पद्धत कधीच नव्हती. आपल्याकडे जाती संस्था होती, भेदभाव होता, एक दुसऱ्याला कमी लेखण्याची पद्धत होती, परंतु कोण आधी आलेलं आणि कोण नंतर आलेलं हे आपल्याकडे मुळात नव्हतं. हे आपण युरोपियनांकडून घेतलेलं आहे आणि ती भाषा मग आपण तशीच बोलत राहिलेलो आहोत. त्यामुळे हे पहिले आधी लक्षात घेतलं पाहिजे की ह्या टर्म्स आपल्या नाही आहेत, ह्या आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि म्हणून त्या आपण वापरतो आहोत. तर आता भारताची मग परिस्थिती काय आहे, तर भारतामध्ये आपल्याला ब्रॉडली जो इतिहास शिकवलेला आहे त्याच्यामध्ये असं एक शिकवण्यात आलेलं आहे की भारतात सुद्धा काही लोक आधीपासून राहत होते आणि मग नंतर उत्तर पश्चिमेकडून काही लोक त्याच्यामध्ये आले किंवा अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर आर्य आले असं आपल्याला इतिहासात शिकवलेलं आहे. आणि मग ते आर्य आले आणि आधी अशी समजूत होती की आर्यांचा आणि इथल्या स्थानिक लोकांचा संघर्ष झाला आणि इथले स्थानिक लोक म्हणजे द्रविड असं आपल्याला परत शिकवण्यात आलं आहे. आणि आर्य आणि द्रविड यांचा संघर्ष झाला, मग द्रविडांना दक्षिणेकडे पिटाळून लावलं
आणि मग आर्य लोक उत्तर हिंदुस्थानामध्ये जास्त राहिले, द्रविड लोक दक्षिण हिंदुस्थानामध्ये जास्त राहिले आणि दक्षिण हिंदुस्थानातल्या ज्या भाषा आहेत त्यामुळे द्रविड भाषा आहेत आणि उत्तर हिंदुस्थानातल्या आर्य किंवा इंडो युरोपियन भाषा आहेत. आणि मग त्याच्यातच पूर्वेकडून येणारे जे वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत ते तिकडून आलेले आहेत, मग तिबेटमधनं काही लोक आलेले आहेत आणि असा मिळून भारत झालेला आहे, असा एक जनरल इतिहास आपल्याला शिकवण्यात आलेला आहे. आणि सगळ्या भारताची इतिहासाची चौकट ही साधारणपणे या तऱ्हेच्या ह्यांनी बनलेली आहे. आणि या इतिहासाच्या परिप्रेक्षामध्ये मग आपण निरनिराळ्या जाती जमाती आणि ह्यांचं नेहमी आकलन करत असतो. की उदाहरणार्थ आपण असं डोक्यात घेतलं आहे की उत्तरी भाषा या आर्य भाषा किंवा इंडो युरोपियन भाषा आणि दक्षिणी भाषा या द्रविड भाषा. आता प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही भाषांचा अभ्यास करता त्यावेळी असं दिसतं की अशी काही विभागणी त्याच्यामध्ये खरोखर नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ मराठी भाषेसंदर्भात विश्वनाथ खैरे यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की मराठीमध्ये खूप मोठा तमिळ कंटेंट आहे. म्हणजे मराठीतले अनेक शब्द हे मूळचे तमिळ आहेत किंवा ज्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळत नाही ते जर तमिळशी जोडून पाहिले तर ते तमिळ भाषेतले शब्द असतील. तर तसं इतर भारतीय भाषांमध्ये पण आहे की ती भाषा पूर्णपणे काही उत्तरी किंवा आर्य अशी काही असत नाही. दुसरं यातला एक दुसरा घोळ असा आहे की भारतात लोक येत जात राहिले पण त्यांना केवळ एकच आर्य किंवा द्रविड या नावाने संबोधणं चुकीचं आहे. कारण तसा नक्की ऐतिहासिक पुरावा नाही आहे की नेमके आर्य नावाचे लोक अमुक काळी अमुक सालामध्ये आले, मग ते इतके संख्येने होते आणि मग त्यांनी हे केलं, असे ठोस पुरावे त्याच्यामध्ये नाही आहेत. ह्यातले बऱ्याचशा गोष्टी ह्या तर्कावर आधारित अशा होत्या. आणि एकच एक असा ढोबळ इतिहास भारताचा नाही आहे. कारण भारत हा खूप मोठा प्रदेश आहे, खूप म्हणजे ज्या तऱ्हेने भारताचं स्थान आहे ते बघितलं तर ते सर्व बाजून दोन्ही बाजूंनी जोडलेलं आहे बाकीच्या आशिया खंडाशी. त्यामुळे भारताचा इतिहास असा ढोबळ पद्धतीने सांगता येणार नाही. त्यामुळे हा इतिहास पण आपल्याला शिकवल्यामुळे आपली सगळी समजूत ही अशा प्रकारची झालेली आहे. आणि त्या समजुतीमध्ये एक युरोपियनांकडून हे शिकल्यामुळे आपल्या पण डोक्यात असं आलं की आदिवासी नावाचे मूळ लोक होते आणि मग बाकीचे जे लोक आहेत जे सध्या नॉन आदिवासी जे आहेत ते सगळे बाहेरून आलेले आहेत आणि मग तसं झालेलं असल्यामुळे आदिवासी आणि बाहेरून आलेले यांचा संघर्ष झाला, अशी एक समजूत आपल्या देशात दुर्दैवाने तयार झालेली आहे. तर आता गेल्या काही वर्षामध्ये जो नवीन रिसर्च होतो आहे तर त्या रिसर्चमधून ही समजुती अधिक स्पष्ट करणं किंवा अधिक त्यातला तो जास्त वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धतीने करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. आणि त्याच्यामधला रिसर्चचा एक मोठा भाग ज्याला जेनेटिक रिसर्च म्हणतात अशा प्रकारचा आहे. तर तुमच्यापैकी जे मेडिकलचे आहेत त्यांना हे चटकन समजू शकेल आणि जे नॉन मेडिकल आहेत त्यांनी नंतर आपल्या मित्रांकडून हे समजावून घ्या. कारण तो सगळंच मला आत्ता सांगणं होणार नाही आणि मी त्यातला कॉम्पिटंट नाही आहे, तुम्ही लोक जास्त कॉम्पिटंट आहात. पण मी तुम्हाला थोडक्यात तो रिसर्च काय आहे ते सांगतो. आता पूर्वी असं होतं की पूर्वी माणसांमध्ये फरक आहे हे लोकांना लक्षात येत होतंच. म्हणजे गोरे काळे हा तर फरक आपल्याला लगेच दिसतो, पण तरी माणसांच्या चेहरेपट्टीमध्ये, बांध्यामध्ये, उंचीमध्ये फरक आहे हे साधारण लक्षात येतं. तर पूर्वी अँथ्रोपॉलॉजिस्ट काय करायचे तर चेहऱ्याची मोजमापं घ्यायची. म्हणजे चेहऱ्याचं उंची, चेहऱ्याचं रुंदी, चेहऱ्याची लांबी आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढायचे की माणसांचे वेगवेगळे वंश आहेत काय. तर वंश नावाची कल्पना मानवी समाजामध्ये खूप वर्ष होती आणि माणसांची अशी समजूत होती की जे निरनिराळे लोक आपल्याला दिसत आहेत म्हणजे ढोबळ मनानी काळे, गोरे आणि पिवळे, समजा चीन बीनमधले लोक पिवळे आणि आपल्याकडचे किंवा आफ्रिकेतले लोक काळे आणि युरोपातले गोरे. तर अशी एक समजूत होती की माणसांचे 3 वंश आहेत. गोऱ्या लोकांचा एक वेगळा वंश आहे, काळ्या लोकांचा वेगळा वंश आहे, पिवळ्या लोकांचा एक वेगळा वंश आहे आणि मध्ये सरमिसळ होऊन भारतासारखे पण काही लोक तयार झालेले आहेत. तर वंश ही कल्पना अत्यंत अशास्त्रीय आहे हे बऱ्याच लोकांच्या शास्त्रांच्या लक्षात पण आलं होतं. परंतु काही लोकांच्या डोक्यात त्या वंशकल्पनेनी फार मोठं घर केलेलं होतं आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर. ते हिटलरनी अशी समजूत करून घेतली की आपले जर्मन लोक हे उच्च आर्य वंशाचे आहेत आणि त्यामुळे ते बाकी सगळ्यांपेक्षा सुपिरियर आहेत आणि म्हणून त्यांनाच जगावर राज्य करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून बाकी सगळ्यांचं आपण नामशेष करून आपल्याच जर्मन आर्य लोकांची सत्ता सगळ्या जगभर आली पाहिजे. आणि मग ह्याच्यातून पुढे काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी
1951 साली एक परिषद घेतली, ती युनेस्कोच्या आधिपत्याखाली घेतली आणि त्यात त्यांनी जाहीर असा ठराव केला की वंश किंवा रेस नावाची कल्पना पूर्णपणे अशास्त्रीय आहे. आज पृथ्वीवर जेवढी सगळी माणसं आहेत ती फक्त एकाच वंशाची आहेत खरं बोललं तर, आणि त्याला आपण होमोसेपियन्स सेपियन्स असं म्हणतो. हे सगळ्यांना तुमच्या मेडिकल आणि इव्हन नॉन मेडिकल मुलांनाही माहिती असेल की माणूस जो सगळा आहे पृथ्वीवरचा आज तो होमोसेपियन्स आहे. आता होमोसेपियन्स ही प्रजाती निर्माण होण्याच्या अगोदर माणसांच्या अजूनही प्रजाती निर्माण झाल्या असतील आणि असतील, काही काही पुरावा त्याचे मिळतात. पण तुम्ही ते हरारेचं वगैरे पण पुस्तक काही लोकांनी वाचलं असेल तर त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की होमोसेपियन्सनी हळूहळू बाकी सगळ्यांचं उच्चाटन करत म्हणा किंवा ते होमोसेपियन्स पुढे न जगल्यामुळे सगळ्या जगभर होमोसेपियन्सचीच प्रजाती आता अस्तित्वात आहे. जुने लोक नामशेष झाले आहेत किंवा ते ॲब्सॉर्ब होऊन गेलेले आहेत. त्यामुळे जगात जी माणसं आहेत त्यांचा वंश एकच आहे, त्याच्यात वांशिक फरक अजिबात नाही आहे. ही सगळी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती माणसं वेगवेगळी दिसतात ही गोष्ट खरी आहे, पण वंश प्रजाती म्हणून एकच आहे, तो होमोसेपियन्स. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या माणसांची आपसामध्ये सहजगत्या लग्न होतात, संबंध होऊ शकतात, त्यांचं रक्त एकमेकांना दिलं घेतलं जातं. हे मेडिकलच्या लोकांना माहिती आहे की आफ्रिकेतल्या काळ्या माणसाचं रक्त जर्मन माणसाला पण दिलं जातं आणि जर्मनचं चिनीला पण देऊ शकतात जर रक्तगट मिसळले तर. त्यामुळे त्या अर्थाने सगळे माणसं एकच आहेत ही गोष्ट शास्त्रज्ञांनी सांगितली. आणि वंश ही कल्पना तेव्हापासून शास्त्रीय डिस्कोर्समध्ये अजिबात वापरली जात नाही आणि ती आपण वापरायचीही नाही. पण तरी हा प्रश्न उरतोच की तरी माणसं वेगवेगळी दिसतात आणि असतात, हे कशामुळे झालेलं आहे. तर त्याच्यामधलं आता लेटेस्ट थिंकिंग असं आहे की हा जो आपला होमोसेपियन्स आहे याचा सगळ्यात मुख्य उगम हा साधारणपणे उत्तर पूर्व आफ्रिकेमध्ये झाला इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये. आणि इट्स अ लॉंग प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. आणि त्याच्यामधून जो आज दिसतो तो साधारणपणे 1.5 लाख वर्षापूर्वी उत्तर पूर्व आफ्रिकेमध्ये तयार झाला. आणि मग तो तिथे तो राहत असताना त्यांच्यामधूनच साधारणपणे एक 70,000 वर्षापूर्वी ती माणसं आफ्रिकेतल्या त्या ठिकाणापासून बाहेर पडली आणि मग बाहेर पडल्यावर ती बाकीच्या जगामध्ये हळूहळू पसरायला लागली. तर याला आउट ऑफ आफ्रिका हायपोथेसिस असं म्हणतात. हे तुम्ही इंटरनेटवर गुगल केलं तर धडाधडाधडा त्याचे हजारो रेफरन्स मिळतील आणि मेडिकलच्या काही लोकांना ते माहिती पण असेल. तर आउट ऑफ आफ्रिका हायपोथेसिस म्हणजे जगामध्ये जेवढी आज माणसं आहेत, मग ती चीनमध्ये राहत असो, सायबेरियात राहत असो, युरोपमध्ये असो, दक्षिण अमेरिकेमध्ये असो, ही सगळी माणसं आफ्रिकेतून निघून बाहेर पडलेली आहेत. आणि इतिहासाच्या ओघामध्ये त्या माणसांमध्ये जे बदल घडले, आता ते तुम्हाला माहिती आहे की बदल निरनिराळ्या कारणांनी घडतात. एक तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे घडतात, एक तर बायोलॉजिकल जेनेटिक म्युटेशनमध्ये घडतात. तर नॉन इंजिनिअरिंग लोकांना नंतर समजावून सांगा की म्युटेशन म्हणजे काय आणि कसं होतं पेशींमध्ये वगैरे, ते नॉन मेडिकल माणसांना सॉरी. तर किंवा त्याला एक जेनेटिक ड्रिफ्ट असा पण शब्द वापरला जातो की एखादा समूह काही कालावधीनंतर पुढे त्याची नाही सरकली तर तो तिथेच थांबतो. तर आणि सरमिसळनी तर माणसांचं हे बदलतं. तर अशा विविध प्रक्रिया होऊन जी माणसं आफ्रिकेतून बाहेर पडली त्यांच्यामध्ये त्यांच्या दिसण्यामध्ये असा फरक होऊन ही जी पृथ्वीच्या पाठी निरनिराळी माणसं दिसतात ती तशी तयार झालेली आहेत. आता हे असल्यानंतर मग शास्त्रज्ञांनी जे जेनेटिक मॅपिंग केलेलं आहे त्याच्या आधारे हे कधी झालं असेल याच्याबद्दलची काही निष्कर्ष काढलेले आहेत. त्यातला ब्रॉड निष्कर्ष असा आहे की आफ्रिकेतून साधारण 70,000 वर्षापूर्वी बाहेर पडले, हा ब्रॉड. मग त्याच्यातून पुढचे टप्पे आहेत ते तुम्ही एक ते जीन्स जे आहेत ते जीन्स कुठल्या ठिकाणच्या माणसामध्ये किती प्रमाणात सापडतात याच्यावरून ते कॅल्क्युलेशन बांधत जातात. तर ते करण्याच्या 2 मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे जो आपली पेशी असते त्या पेशीमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे सगळ्यांना ब्रॉडली की पेशीमध्ये केंद्र असतं, न्यूक्लियस, आणि त्या केंद्रामध्ये जो आपला जीन्स आहे, आपले क्रोमोसोम्सनी बनलेला जेनेटिक मॅपिंग जे आहे ते आपल्या केंद्रामध्ये असतं आणि ते एक्स आणि वाय क्रोमोसोम हे सगळ्यांना माहिती आहे. तर जीनच्या केंद्रामध्ये जो आपला जेनेटिक मॅप आहे त्याचा अभ्यास करून एक तर आपल्याला अंदाज बांधता येतो आणि दुसरं आपल्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचं दुसरं एक एलिमेंट असतं की जे त्या पेशीला एनर्जी पुरवत असतं. बरोबर ना? मेडिकलचे लोक प्लीज करेक्ट मी. तर
त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा एक जेनेटिक स्ट्रँड असतो आणि मायटोकॉन्ड्रिया हा त्या पेशीमधला घटक असल्यामुळे मायटोकॉन्ड्रियावरचा जो DNA असतो तो नेहमी आईकडून येतो. कारण जेव्हा दोन पेशींचा, पुरुष आणि स्त्री पेशीचा संयोग होतो त्यावेळी न्यूक्लियस बदलतं, पेशीचं न्यूक्लियस बदलतं. पण जी मूळची मातृपेशी असते तिच्यामध्ये पुरुष पेशी येऊन जोडल्यानंतर केंद्रामध्ये संयोग होतो, पण बाकीचं जे स्ट्रक्चर असतं विशेषतः मायटोकॉन्ड्रिया तो आईकडचाच राहतो. त्यामुळे मायटोकॉन्ड्रियावरचा जो DNA आहे त्याचा सिक्वेन्स हा नेहमी मातृकुलाशी संबंधित असतो. म्हणजे त्या माणसाची आई, तिची आई, तिची आई, तिची आई असा तो कंटिन्युअस राहत असतो. आता जर त्याचं सिंपल लॉजिक असं आहे की जर मग तुम्ही मायटोकॉन्ड्रियल DNA तपासत गेलात तर मग त्या DNA मध्ये कोणते बदल झाले आहेत हे जर तुम्हाला कळले तर मग ते बदल कधी, कोणते, कोणामुळे आणि कसे झाले याच्याबद्दल तुम्ही अंदाज बांधू शकता. तर शास्त्रज्ञांनी मायटोकॉन्ड्रियल DNA तपासत गेले आणि त्यांना असं लक्षात आलं की काही काही ठराविक टप्प्यावर त्याच्यामध्ये म्युटेशन्स झालेली आहेत आणि म्युटेशन झालं की ते बदलतं, मग तिथून त्याचा प्रवास वेगळा दिसायला लागतो. पण असं ती म्युटेशन कुठे झाली आहे ती जोडत गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या सगळ्या मानवांची एक कॉमन आई आफ्रिकेमध्ये असली पाहिजे. त्याला मायटोकॉन्ड्रियल ईव्ह हायपोथेसिस असं म्हणतात. म्हणजे आपले सगळे जेवढे जगात आज काय 500-700 कोटी लोक राहतात त्या सगळ्यांची उत्पत्ती एका आईपासून झालेली आहे. एका म्हणजे एक नाही पण त्या समूहामधल्या याच्यापासून झालेली आहे. हे मायटोकॉन्ड्रियल DNA तपासत जाऊन त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे आणि आजच्या ज्ञानाच्या पातळीवर तो खरा आहे. म्हणजे आज तरी, उद्या आणखीन काय होईल माहिती नाही. तर हेच तत्व भारताला जेव्हा त्यांनी लावून पाहिलं तेव्हा त्याच्यात असे निष्कर्ष दिसले की साधारणपणे हे जे आफ्रिकेतून 60-70 हजार वर्षापूर्वी लोक निघाले तर ते पहिल्यांदा तुम्ही जर जगाचा नकाशा पाहिला तर आफ्रिकेतून बाहेर पडून ते येमेन म्हणून जो देश आहे त्याच्यामध्ये खाडी आहे आणि ते येमेनमध्ये आले, म्हणजे आशिया खंडामध्ये आले आणि तिकडनं मग हळूहळू किनाऱ्याने कडेकडेला सरकत ते बाकीच्या देशांमध्ये पसरले. हे तुम्ही गुगल केलं की तुम्हाला सगळे ते मॅप्स दिसतील आणि ते जेनेटिक मॅप्स आहेत. उदाहरणार्थ M168 नावाचा एक डॉमिनंट जीन आहे, तो जीन कसा कसा सगळ्यांमध्ये आहे ते पसरला आहे त्याचे नकाशे त्यांनी दाखवलेले आहेत. तर ते तुम्ही बघा. तर त्याच्यामधला एक जो प्रवाह आहे तो असा येमेन, इराण, अफगाणिस्तान असा करत भारत खंडातून मग पुढे सरकला. तर तो असा अंदाज आहे की भारतामध्ये ते साधारणपणे 40,000 वर्षापूर्वी ती माणसं आली असतील. तर ह्यांना आपण अर्ली इंडियन्स किंवा फर्स्ट इंडियन्स असं म्हणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण शक्य आहे अशाच भाषेत बोलायच्या आहेत, कारण 100% सत्य आपल्याला काय अजून कळलेलं नाही. तर असे अर्ली इंडियन्स भारतामध्ये त्यावेळी आलेले असतील आणि त्यांचे पुन्हा 2 भाग पडले. त्यातला एक भाग समजा गुजरातमधून आल्यानंतर हिमालयाच्या साईडला गेला, म्हणजे उत्तर हिंदुस्थानाकडे गेला आणि दुसरा भाग खाली उतरून दक्षिण भारतातून मग पुढे सरकला, जो मग अंदमान निकोबार बेटातून मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया असा तिकडे पसरला आणि त्यातलेच काही लोक मग ऑस्ट्रेलियन खंडामध्ये गेले. कारण त्यावेळी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा खाली गेलेली होती, त्यामुळे जमिनीवरनं कनेक्शन्स तुलनेने सोपी होती. म्हणजे तुम्ही किनाऱ्याने गेलात तर मग समुद्र क्रॉस करणं पण सोपं होतं. पण हे लोक चांगले दर्यावर्दी पण असायला पाहिजे, ज्या अर्थी त्यांनी इतक्या लांब मजला मारल्या. तर एक अंदाज असा आहे की त्या येमेनमधून निघाल्यापासून 5,000 वर्षांच्या कालावधीत ते ऑस्ट्रेलियामध्ये पोचले असतील. म्हणजे आता आपल्याला बोलताना हे सोपं वाटतं, पण 5,000 वर्ष इज अ व्हेरी बिग ड्युरेशन. तर 5,000 वर्षात ते ऑस्ट्रेलियामध्ये पोचले आणि मग नंतर काय झालं की समुद्राच्या पातळ्या आणि वातावरणात खूप बदल झाल्यामुळे हा प्रवास सोपा राहिला नाही आणि समुद्राची पातळी पण वरती आल्यामुळे तर ते लोक तुटल्यासारखे झाले. म्हणजे ते ऑस्ट्रेलिया खंडातल्या लोकांचा बाकीच्या जगाशी काही संपर्क आला नाही. त्यामुळे आज ऑस्ट्रेलियामध्ये जे आदिवासी आहेत ते बाकीच्या जगापेक्षा एकदम खूप वेगळे वाटतात, वेगळे दिसतात, त्यांची भाषा वेगळी आहे, कारण ते 60,000 वर्ष बाकीच्या जगापासून पूर्ण तुटलेले आहेत. तर त्याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की त्यातले काही स्ट्रेन्स भारतामध्ये सुद्धा त्यावेळी राहिलेले आहेत आणि ते जे अर्ली इंडियन्स होते ते भारतामध्ये सुद्धा थांबलेले आहेत आणि त्याच्यातून भारताचा एक स्टॉक ज्याला आपण म्हणता येईल तसा तयार झाला. आणि त्यातलेच काही लोक उत्तर भारताच्या दिशेने जाऊन नंतर ते ब्रह्मदेश,
लाओस, व्हिएटनाम त्या भागांनी जाऊन मग तिकडे एशिया खंडामध्ये पसरले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक बदल होत गेले आणि ते बदल होऊन मग तिकडची जी प्रजा आहे ती तशी तयार झाली. तर म्हणजे एक त्यातलं समजूत अशी आहे की 30-40 हजार वर्षापासून भारतामध्ये हे लोक राहत आलेले होते. मग त्याच्यानंतर हळूहळू अशा तऱ्हेची स्थलांतरणं भारतामध्ये नंतरच्या काळात पण होत गेली आणि त्याचे मधले टप्पे आपल्याला माहिती नाही कारण त्याचे पुरावे मिळायला लागतात. तर जे टप्पे नंतर पुरावे मिळायला लागलेले आहेत ते साधारणपणे 10,000 वर्षापूर्वींचे मिळालेले लागलेले आहेत की जे अफगाणिस्तानामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये मेहरगड वगैरे आहे जिथे शेतीची सुरुवात झाली आहे, खेडी आहेत, असे साधारण 10,000 वर्षापूर्वीचे पुरावे मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मुख्य म्हणजे ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो तिचे पुरावे जास्त करून मिळालेले आहेत की साधारणपणे ते आजपासून 6-7 हजार वर्षापूर्वीपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये. तर हडप्पा संस्कृती ही भारतीय संस्कृतीतला सगळ्यात मोठा ठळक टप्पा असा आहे आणि तिचे जे तुम्ही इतिहासात ऐकलेले आहात तर ती खूप मोठ्या भागात पसरलेली होती आणि तिचे म्हणजे पार अफगाणिस्तान पाकिस्तानपासून ते आपल्याकडच्या हरियाणा, पंजाब, गुजरात इथपर्यंत भागात ती पसरलेली होती आणि तिचे ठोस पुरावे आणि ती अशा तऱ्हेची होती हे सगळं सिद्ध झालेलं आहे. पण त्यातली माणसं कोण होती हे अजून 100% कळलेलं नाही आहे आणि ती कोणती भाषा बोलत होती हे पण 100% कळलेलं नाही आहे. तर त्या हडप्पा संस्कृतीची स्क्रिप्ट उपलब्ध आहे पण ती अजून डिसिफर झालेली नाही आहे. खूप प्रयत्न केले तरीसुद्धा ती एक्झॅक्टली कळत नाही आहे. पण एक असा तर्क आहे की ते बहुतेक द्राविडियन भाषा बोलणारे म्हणजे ज्या तऱ्हेच्या तेलुगू, तमिळ भाषा आहेत तशा प्रकारचे बहुतेक ते लोक असावेत असा तर्क आहे पण अजून 100% त्याला खात्री नाही आहे. तर त्याचं असं म्हटलं जातं की ती सिव्हिलायझेशन साधारणपणे इसवी सन पूर्व 1900 पर्यंत चांगली भरभराटीला आलेली होती पण त्याच्यानंतर त्या भागात सातत्याने दुष्काळ पडत गेले आणि त्यांना त्या तऱ्हेची प्रॉडक्टिव्हिटी, त्या तऱ्हेची शेती टिकवणं शक्य झालं नाही आणि म्हणून मग हळूहळू ती लयाला गेली. तर पूर्वी अशी समजूत होती की त्या संस्कृतीवर आर्यांनी हल्ले केले म्हणजे उत्तर पश्चिमेकडून पशुपालक आर्य जमाती आल्या आणि त्यांनी हल्ले केले, त्यांचा संघर्ष झाला आणि त्यात त्यांचा पराभव झाला असं पूर्वी शिकवलं जायचं. हे काही युरोपियनांना मोहेंजोदडो शहरामध्ये काही सांगाडे सापडले होते आणि त्या सांगाड्यांवर शस्त्राचे वार आहेत असं त्यांनी समजून घेतलं होतं आणि त्याचवेळी त्यांना वेदांमध्ये अशी वर्णनं सापडली की इंद्रा तू ये, तू आमच्या शत्रूंची पुरं नाहीशी कर, त्यांची नगरं उद्ध्वस्त कर, असे पुरावे सापडले होते वेदांमध्ये. तर ह्या दोघांची जोड घालून त्यांनी असं मांडलं की असे पशुपालक आर्य आले, त्यांनी हल्ले केले, त्यांच्या देवतांची अशी स्तुती आहे आणि त्याच्या हल्ल्यात हे पराभूत होऊन मग पुढे झालं. पण नंतर जसा रिसर्च पुढे आला तसं लक्षात आलं की मोहेंजोदडोमध्ये ते जे सांगाडे सापडले होते त्यांच्यावर जे खुणा तथाकथित होत्या त्या मुळात शस्त्रांच्या नव्हत्याच म्हणजे तो मुळातच पुरावा चुकीचा होता आणि तसं तऱ्हेची काही लढाई वगैरे तिथे झालेली नाही आहे. आणि मग आणखीन पुरावे आले असं की वातावरणातले हे मुख्य बदल विशेषतः दुष्काळ याच्यामुळे ती संस्कृती लयाला गेली, तिचा आर्यांच्या टोळधाडीशी वगैरे काही संबंध नाही आहे आणि ते संस्कृतीतले लोक जे आहेत ते मग इतर भारतातल्या सर्व ठिकाणी जास्त पसरले आणि असा तर्क आहे की द्रविड भाषा ही त्या लोकांची होती पण ते खाली सरकल्यामुळे ती द्रविड भाषा तामिळनाडू, आंध्र वगैरे या भागामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट झाली असा एक तर्क आहे. आता त्याच्यात नवीन संशोधन असं होतं आहे तर ते असं दाखवतं आहे की त्या भागात राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जेनेटिक सातत्य आहे. म्हणजे असं नाही आहे की त्या गावामध्ये 3000 वर्षापूर्वी एक जमात होती, मग 2500 वर्षापूर्वी आणखीनच कुठले तरी वेगळे लोक आलेत किंवा 2000 वर्षापूर्वी आणखीन वेगळे लोक आलेत, असं नाही आहे. असं नवीन पुन्हा संशोधन आहे की त्याच्यामध्ये एक प्रकारचं सातत्य आहे. आणि म्हणजे याचं एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा आपलं घर आहे तर आपल्या घरात आपली आजी पूर्वी पाटा वरवंटा वापरत होती आणि त्याच्यावर चटणी करत होती म्हणून आपल्या घरामध्ये पाटा वरवंटा सापडला आहे आणि समजा ही एक पिढी आहे. नंतर ह्याच्यानंतरच्या आणि ह्या पिढीचा समजा पाटा वरवंटा जमिनीत गाडला गेला आहे. तर आता ह्याच्यानंतरची पिढी आहे ती आपलीसारखी पिढी आहे की ज्याच्यामध्ये मिक्सर आलेला आहे आणि त्या मिक्सरवर त्या आजीची सून किंवा तिची मुलगी मिक्सरवर चटणी वाटते. तर आता पुढच्या 25 वर्षाच्या फेजमध्ये समजा तिथे मिक्सर सापडला आणि हे 500 वर्षांनी कुठल्या तरी पुरातत्वशास्त्रज्ञांनी उलगडलं तर तो असा त्यांनी निष्कर्ष जर काढला की पाटा वरवंटा वापरणारी संस्कृती होती
तिच्यावर मिक्सर वापरणाऱ्या संस्कृतीने हल्ला केला आणि मिक्सर वापरणारी ॲडव्हान्स संस्कृती असल्यामुळे पाटा वरवंटा संस्कृती पराभूत झाली आणि त्याच्या जागी मिक्सरची संस्कृती आली. तर आपण ते हास्यास्पद मानू की नाही? तशीच गोष्ट ह्याच्यात घडलेली आहे की तुम्हाला पाटा वरवंटा सापडला आणि मिक्सर सापडला म्हणून तुम्ही असं केलंय, पण ती माणसं एकच होती, त्यांच्यामध्ये हा फरक झाला आणि पाटा वरवंटा वापरायच्या ऐवजी ते मिक्सर वापरायला लागले. अशा प्रकारची सांस्कृतिक गोष्ट घडल्यामुळे पूर्वीच्या समजुती बऱ्याचशा खोट्या ठरलेल्या आहेत. आणि असं दिसतं की भारतासारख्या प्रदेशामध्ये ज्याच्यात हवामानाची अनुकूलता होती, नद्या होत्या, उत्तम शेती होती, आता तुम्ही बघाल की पंजाब हरियाणामधलं वातावरण अतिशय उत्तम आहे, जिथे पाण्याची कधी दुष्काळ पडत नाही, अशा भागाकडे लोक हळूहळू आकर्षित होत गेले आणि त्यांचे एकामागून एक स्थलांतरणं तिथे झाली. आणि म्हणून भारताचा जो जेनेटिक मेकअप आहे हा अशा तऱ्हेच्या स्थलांतरणामधून झालेला आहे. आणि ती स्थलांतरणं नक्की कधी झाली, कोणती झाली, कोणत्या काळात झाली ह्याचं आपल्याला अचूक माहिती आपल्याला नाही आहे. आपल्याला एवढंच कळतं की अशा तऱ्हेचे लोक भारतात सतत येत गेले. आणि मग त्याच्यात काय झालं की काही लोक जसं मी म्हटलं तसं की सुरुवातीला आले भारतातून, ते पुन्हा वायव्य आशिया किंवा उत्तर पूर्व आशियामध्ये पसरले. मग त्यातले काही लोक पुन्हा सर्कल करून पुन्हा भारतामध्ये आलेले, अशा पण घडामोडी सतत झालेल्या आहेत. त्यामुळे भारतातली आजची प्रजा जी आहे ही अत्यंत सरमिसळीतून झालेली आहे. त्याच्यात कोणीही शुद्ध वंशाचं असं नाही आहे. मुळात जगातच कोणीही शुद्ध वंशाचं नाही आहे. जे जर्मन लोक उंच, गोरे, निळ्या डोळ्यांचे वगैरे वगैरे दिसतात ते सुद्धा शुद्ध नाही आहेत, तर ते सुद्धा सरमिसळीतूनच तयार झालेले आहेत. कुठल्या तऱ्हेची जेनेटिक कॉम्बिनेशन झालं म्हणून तशा तऱ्हेचा फेनोटाईप तयार झाला आहे आणि तो त्या वातावरणातल्या गोष्टीमुळे तयार झाला आहे. त्यामुळे अमुक एक शुद्ध आहे आणि त्यांचं बाकीच्यांशी झालं असं नाही आहे. सगळी मानवजात ही अशा तऱ्हेच्या सरमिसळीतूनच तयार झालेली आहे. आणि विशेषतः रंगांमधला जो बदल आहे तो शास्त्रज्ञांनी दाखवून दिला आहे की तुम्ही विषुववृत्तावर राहत असाल तर तिथे माणसं अतिशय काळी असतात, कारण तो सूर्याची उष्णता सहन करून त्याच्यात टिकून राहण्याकरता त्वचेमध्ये मेलॅनिनचं वाढ जास्त होते आणि तशी ती झाल्यामुळे ती माणसं तिथे राहायला फिट होतात. आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे तत्त्व असल्यामुळे जो माणसाच्या ह्याच्यात काळे कुट्ट मेलेनिन आहे तो तिथे राहायला सक्षम होतो. आणि त्याच्यापासून तुम्ही जसं दूर जायला लागता तसतसं त्वचेमधला तो रंग कमी कमी व्हायला लागतो. म्हणजे एक तऱ्हेचं ब्लिचिंग होतं आपल्या त्वचेचं. आणि म्हणून तुम्ही उत्तर ध्रुवावर वगैरे गेलात तर त्याची त्वचा पूर्णपणे पांढरट पडलेली असते. आणि हे त्वचेमध्ये हा वातावरणातल्या बदलांना तुम्ही जुळवून घेतल्याचा परिणाम असतो. तो काही रेशियल किंवा ती काही माणसं वेगळी आहेत अशातला भाग नाही आहे. त्यामुळे जी माणसं ज्यांच्या त्वचेच्या रंगद्रव्यात काळं झालेलं आहे ती त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतल्यामुळे झालेलं आहे. आणि ज्यांच्यामधलं रंगद्रव्य कमी झालं आहे आणि म्हणून जी गोरी झाली आहेत त्यांनी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतल्यामुळे ओव्हर द इयर्स असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये उच्च नीचताचा काही संबंध नाही आहे आणि माणसं म्हणून ती वेगळी आहेत असं पण काही संबंध नाही आहे. अशाच गोष्टी इतर गोष्टीत झालेल्या आहेत. डोळ्यांचा रंग बदलणं, नाकाची ठेवण बदलणं, दातांची बदलणं वगैरे वगैरे. ॲक्च्युली आपण काय करतो, आपण फक्त चेहऱ्याकडे बघतो आणि आपल्याला चेहरे वेगवेगळे वाटतात म्हणून आपल्याला वाटतं ही माणसं वेगळी आहेत. पण आपण पायाकडे बघतो का? पायाची नखं, पायाचे ह्याच्यात काहीच बदल झालेला नाही आहे. आपलं यकृत, लिव्हर, इंटेस्टाईन याच्यात काहीही बदल त्या अर्थाने झालेले नाही आहेत. फक्त आपल्याला चेहऱ्याच्या ह्याच्यामुळे असं वाटतं की ही माणसं वेगवेगळी आहेत, पण असं काहीही त्याच्यात नाही आहे. हे बदल वातावरणातल्या निरनिराळ्या गोष्टींमुळे होतात. आणि आपल्याला तर हे माहिती आहे की आपण जास्त वेळ उन्हात राहिलो तर आपला रंग लगेच काळ बनतो, आपण काळे पडतो. हे एका 5-10 वर्षात होतं. तर मग ओव्हर द इयर्स ॲडॅप्टेबिलिटी झालेली आहे. तर हे सगळं सांगायचा अर्थ असा की ज्याला आपण भारतातले आदिवासी म्हणतो यातले बरेचसे आदिवासी हे असे पूर्वीच्या काळात येऊन स्थिरावलेले असण्याची शक्यता आहे. पण निरनिराळ्या भागात निरनिराळे लोक आधीपासून राहत होते. म्हणजे जसं काही लोक दक्षिण हिंदुस्थानात राहत असतील तर तो भाग त्यांचा मूळचा भाग होतो. पण काही लोक तिबेटमध्ये राहत असतील, लडाखमध्ये राहत असतील, अरुणाचल प्रदेशमध्ये राहत असतील तर तो त्यांचा मूळचा भाग होतो. आता अरुणाचल प्रदेशमध्ये लोक बाहेरून आलेत आणि तामिळनाडूमधले आधीचे आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण तो भाग त्यावेळी तो त्यांचा भाग होता. तसंच पंजाब, हरियाणा या प्रांतामध्ये पण आहे. ते लोक तिथे राहत आहेत म्हणून तिथले लोक आहेत. ते सगळेच प्रत्येक वेळी ते असे बाहेरून आणि आतून असं आपल्याला करता येत नाही. दुसरं, भारतामध्ये ते करण्यामागची एक अडचण अशी आहे की कुणीही लोक आतले किंवा बाहेरचे हे ठरवण्याकरता 2 गोष्टी आवश्यक असतात.
एक म्हणजे बाउंड्री, की तो जो भाग आहे त्याची बाउंड्री निश्चित व्हायला पाहिजे आणि वेळ आपल्याला नक्की माहिती पाहिजे. म्हणजे मी आता उदाहरण घेतो की हा आपला हॉल आहे, तर ह्या हॉलची ही बाउंड्री निश्चित आहे, आपण ज्याच्यात बसलेलो आहोत. तर आता ह्यामध्ये बाहेरचं कोण आहे आणि आतलं कोण आहे हे या बाउंड्रीने निश्चित होईल. तर आता जे बाहेर आहेत ते बाहेरचे लोक आहेत, हे आपण का म्हणू शकतो की बाउंड्री नक्की माहिती आहे आपल्याला. आणि कोण आतले आणि कोण बाहेरचे आहेत हे कशावरून ठरवू शकतो, तो कोण कधी आलं. तर आपण सगळे आधी येऊन बसलेले होते, पण आता ते जे आहेत मागे बसलेले ते 15 मिनिटांनंतर आले. तर 15 मिनिटांपूर्वी ते बाहेरचे होते, पण आता ते आतले झालेले आहेत. हे आपल्याला का नक्की कळलं, की आपल्याला वेळ माहिती आहे ते कधी आत आलेत, म्हणून आपण म्हणू शकतो. तर जर तुम्हाला या दोन गोष्टी माहिती असतील तरच तुम्ही आतले आणि बाहेरचे बोलू शकता. या जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही बोलू शकत नाही. आत्ता जर एखादा माणूस बाहेरून आला तर तो आपल्या सगळ्यांना बघून काय म्हणेल, हे या हॉलमधले लोक आहेत. पण त्याला हे माहीत नाही की 15 मिनिटापूर्वी ही दोघं जण बाहेरून आलेत. आपल्याला माहिती आहे कारण आपल्याला ती वेळ माहिती आहे, बाहेरच्या माणसाला हे माहितीच नाही, त्याला वाटेल सगळे आतलेच आहेत. तसं भारताचं तुम्हाला फक्त 1947 नंतरच असं बोलता येईल, जेव्हा भारताची बाउंड्री निश्चित झाली. 15 ऑगस्ट 1947 नंतरच ह्या विषयाची चर्चा आपण करू शकतो, कारण आपली बाउंड्री निश्चित झाली आहे. त्याच्यापूर्वी भारताची बाउंड्री निश्चित नव्हती. प्रचंड मोठा भूभाग पसरलेला आहे आणि त्याच्यावर लोक येत जात आहेत. त्यामुळे त्या जुन्या काळाबद्दल असं बोलणं सर्वथा चूक आहे. मग त्यात काही काही गट आहेत, उदाहरणार्थ पारशांसारखे गट आहेत की जे आपल्याला माहिती आहेत की ते 8व्या शतकामध्ये तिकडून उठून इथे आले, त्यांची नोंद आहे ते आपल्याला माहिती आहे. किंवा मग नंतर पोर्तुगीज अमुक आले, मग इंग्रज आले, ह्यांची नोंद आहे त्यांचं आपल्याला माहिती आहे. पण ज्यांची नोंद नाही त्यांच्या बाबतीत अजिबात आपण बोलू शकत नाही. म्हणून ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये असं आहे की काही लोक आधी येऊन त्यांची त्या भूभागात वस्ती झाली असेल, काही नंतर आले असतील, काही व्यापाराच्या निमित्ताने आले असेल आणि यांची सरमिसळ भारतात होऊन आजची भारतीय संस्कृती तयार झाली. तर असं असताना मग आदिवासी म्हणून आपण काही एक वेगळेपण का ठेवतोय, तर त्याचं काही कारण आहे. तर जी शब्दप्रयोग आपण करतो, उदाहरणार्थ शेड्यूल्ड ट्राईब, तर त्याच्यामध्ये दोन संकल्पना आहेत, एक अँथ्रोपॉलॉजिकल आहे आणि एक पॉलिटिकल आहे. तर जेव्हा तुम्ही ट्राईब म्हणता त्यावेळी ते अँथ्रोपॉलॉजिकल आहे. अँथ्रोपॉलॉजिकली ही ट्राईब आहे असं तुम्ही म्हणता की ती एक तिचा गट आहे, तो दूरच्या प्रदेशात राहतो, त्याची स्वतंत्र भाषा आहे, एक स्वतंत्र आहे वगैरे वगैरे. तर मानवशास्त्रीय म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकल निकष लावून आपण त्यांना ट्राईब असं म्हणू शकतो. पण त्याच्यामागे शेड्यूल्ड हा जो शब्द आपण लावला आहे तो पॉलिटिकल आहे, तो अँथ्रोपॉलॉजिकल नाही आहे. तर काय झालं की 1950 साली जेव्हा आपण राज्यघटना बनवत होतो त्याच्या आधीच्या ती राज्यघटनेची चर्चा करत असताना आपल्या हे लक्षात आलं होतं की आपल्या भारत देशामध्ये असे काही दुर्लक्षित, उपेक्षित किंवा वंचित जनजाती किंवा घटक आहेत की ज्यांची स्थिती बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे. त्याच्यामध्ये एक मोठा सेक्शन ज्याला आज आपण दलित म्हणतो अशा प्रकारचा होता की जो गावकुसाबाहेर राहत होते आणि त्यांना इतर समाजरचनेकडून त्यांना पूर्णपणे त्यांची अवहेलना होत होती किंवा त्यांना दुय्यमत्व दिलं होतं आणि त्यांच्यावर अन्याय होत होता. असा एक मोठा सेक्शन आपल्यासमोर होता. तर त्यांना शेड्यूल्ड कास्ट असं म्हणण्यात आलं आणि असं घटनेने जाहीर केलं की यांच्यासाठी आम्ही काही विशेष सवलती देऊ, कारण आम्हाला जे राष्ट्र निर्माण करायचं आहे ते करण्यासाठी हा घटक आत्तापर्यंत वंचित राहिला आहे, म्हणून आम्ही यांना विशेष सवलती देणार आहोत. तर विशेष सवलती कोणाला देणार आहोत यासाठी जातींची एक यादी करणं आवश्यक होतं. तर तशी जातींची एक यादी केली आणि ती आपण राज्यघटनेला जोडली. तर ही जी जातींची यादी केली, दलित जातींची यादी, तिला शेड्यूल ऑफ कास्ट असं म्हटलं जातं. म्हणून त्या गटाला SC असं म्हणायची पद्धत पडली. त्यांना त्या त्या भूभागामध्ये वेगवेगळी नावं होती जी आपल्याला माहिती आहे, आणि ती महाराष्ट्रात वेगळी होती, मध्य प्रदेशला वेगळी होती, गुजरातमध्ये वेगळी होती वगैरे वगैरे. पण आपण हे आयडेंटिफाय केलं की हो, ह्या आमच्या हे आमचे बांधव असे आहेत की ज्यांच्यासाठी विशेष आम्हाला करायचं आहे, म्हणून ती यादी लावली. तर तशीच यादी आपण काही जमातींची म्हणजे ट्राईब्सची करून लावली आणि असं आपण ठरवलं की शेड्यूल कास्ट बरोबरच आमच्याकडे अशा पण जमाती आहेत ज्यांच्यासाठी आम्हाला काही विशेष कार्य करायचं आहे. आणि ती यादी जेव्हा आपण जोडली त्याला आपण शेड्यूल ऑफ ट्राईब्स असं म्हणायला लागलो, म्हणजे ST असं. म्हणून आपल्याकडे SC आणि ST नावाच्या दोन कॅटेगरी निर्माण झाल्या ज्या पूर्णपणे पॉलिटिकल होत्या. म्हणजे शेड्यूल हे पॉलिटिकल हे आहे, आपण यादी बनवली आणि ती जोडली.
ही एक राजकीय प्रक्रिया आपण केली, त्याच्यामुळे ह्या टर्म्स आपल्याकडे आल्या, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. तर शेड्यूल कास्टमध्ये फार संदेह नव्हता, कारण ते उघड उघड दिसत होते, त्यातले बरेचसे ज्यांना अस्पृश्य मानलं जातं असे होते, म्हणजे त्यांच्याबद्दल काही फार संदेह किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला नाही. आणि ते दिसतच होते की हे लोकांना अशा रीतीने केलेलं आहे, त्यामुळे SCमध्ये त्यांचं इन्क्लुजन झालं. पण ट्राईब्समध्ये असं झालं की त्यातल्या बऱ्याचशा म्हणजे त्याच्यात खूप संदेह, प्रश्न आणि शंका असल्यामुळे ती जी यादी होती ती यादी परफेक्ट झाली नाही. आणि ही सगळी गोष्ट 1950 साली चालली आहे, लक्षात घ्या. तर त्याच्यात सगळा अँथ्रोपॉलॉजिकल रिसर्च करून खरोखर कोण आदिवासी आहेत हे सगळं बनवणं त्या काळात अवघड होतं. तर त्या काळातल्या ब्रिटिश लोकांनी वगैरे जी काही माहिती जमा केलेली होती त्या माहितीच्या आधाराने ती आपण यादी जमा केली आणि ती यादी घटनेला लावली. तर त्याच्यामध्ये 2 मुख्य त्रुटी राहिल्या. एक असं झालं की काही काही जमाती त्या खरोखर आदिवासी होत्या, आदिम जीर्ण जगत होत्या, पण त्यांची नावं त्या यादीत आली नाहीत. विशेषतः सगळ्या ज्या भटक्या वगैरे जमाती आपल्याकडे मानल्या जातात हे आदिमच जमाती होत्या, पण त्यांची नावं शेड्यूल ट्राईबमध्ये नाही आहेत. आणि असं झालं की काही काही जमातींना काही काही राज्यातच आदिवासी मानलं गेलं, पण इतर राज्यांमध्ये आदिवासी मानलं गेलं नाही. कारण ही यादी राज्याच्या प्रमाणे होती. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये शेड्यूल ट्राईब कोण, गुजरातमध्ये शेड्यूल ट्राईब कोण, आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईब कोण असं होतं. ती ऑल इंडिया लिस्ट नाही आहे. त्यामुळे झालं काय की उदाहरणार्थ बंजारा म्हणजे लमाण बंजारा हे आपल्या सगळ्यांना माहिती असणारी एक जमात आहे. तर ती राजस्थानामध्ये शेड्यूल ट्राईब आहे, पण महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईब नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रात जे लमाण बंजारा राहतात त्यांना आदिवासी हा दर्जा नाही आहे किंवा आदिवासींचा फायदा पण नाही आहे. आणि तेच जर कर्नाटकात गेले तर त्यांना शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे हे आपण पॉलिटिकल काम केल्यामुळे असे घोटाळे आपले झालेले आहेत आणि ते अनेक जमातींच्या बाबतीत झालेले आहेत. विशेषतः पारधी जमात आहे. तर पारधी जमात ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये टाकलेली आहे आणि बाकीच्या ठिकाणी विदर्भात वगैरे ती OBCमध्ये किंवा VJNTमध्ये टाकलेली आहे. म्हणजे तेच पारधी पश्चिम महाराष्ट्रात राहत असेल तर आदिवासी होतात. आणि आदिवासीचा अर्थ काय आहे की आधी आलेले. आणि तेच विदर्भात गेले म्हणजे एक जिल्हा सोडून पलीकडे गेले तर ते आदिवासी नसतात. असं कसं शक्य आहे? पण असे घोटाळे दुर्दैवाने खूप झालेले आहेत आणि त्यामुळे भारताच्या शेड्यूल ट्राईब लिस्टमध्ये कायम खिचाताणी आणि धडपड चालली असते. अनेक जमातींचा असा संघर्ष आणि मागणी आहे की आम्हाला त्याच्यामध्ये टाका, कारण आम्ही मूळचे रहिवासी आहोत. मग त्याचे ते पुरावे आणतात, अमुक आणतात आणि सगळं आपलं जनजीवन अतिशय त्यामुळे दुर्लक्षित आणि डिस्टर्ब होऊन बसतं. तर हा घोटाळा आपण ती पॉलिटिकल यादी केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अँथ्रोपॉलॉजिकल आणि पॉलिटिकल असा एक संघर्ष त्याच्यामध्ये कायम झालेला असतो. तर म्हणून ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यांना आज आपण आदिवासी म्हणतोय ते एका अर्थाने शेड्यूल्ड आहेत म्हणून त्यांना आदिवासी म्हणतोय, पण त्याच्याशिवाय इतर अनेक समूह असे आहेत की जे सुद्धा आदिवासीच आहेत. विशेषतः ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, जो शेतकरी समाज आपला आहे, हा सुद्धा भारतात आधीपासूनच राहणारा आहे. कारण ते शेतकरी होते, शेतातून धान्य पिकवत होते, त्यांचं जुनी संस्कृती होती, याच्यातूनच भारताची संस्कृती तयार झालेली आहे. त्यामुळे ते कोणी उपरे परके आहेत असं नाही आहे. परके कोण आहेत असं म्हणलं तर सगळेच भारतीय परके आहेत, कारण 40,000 वर्षापूर्वीपासून ते इथे आलेले आहेत. आणि मग असं आपण म्हणू शकत नाही की 40,000 वर्षापूर्वी जे आले ते आतले आणि 35,000 वर्षापूर्वी किंवा 15,000 वर्षापूर्वी आले ते बाहेरचे, असं आपण म्हणू शकत नाही. कारण मी आधी म्हटलं तसं या युरोपियन लोकांच्या टर्म्स आहेत, त्या आपल्या देशाला तशा लागू शकत नाही. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं की आपल्यामध्ये खरोखर जे वंचित आहेत, दुबळे आहेत, जे खरोखर पिछाडीवर राहिलेले आहेत, त्यांचा आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे. मग त्यांना नाव कुठलंही असो, तर आपण ते ओळखलं पाहिजे की कुठल्या अशा जाती जमाती आहेत की ज्या प्राधान्याने पिछाडीवर राहिल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. अशा तऱ्हेची आपली विकासाची ब्रॉडली धारणा असली पाहिजे. आणि त्या जमिनीवर जंगल असल्यामुळे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मालकीची असं जाहीर करून ठेवलेलं आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे आदिवासी ती जंगलातली जमीन करत असतील तर त्यांनी वैयक्तिक तसा दावा करावा.